ठीक आहे. तर आपण व्हेंट्रिकल्स वरती गप्पा केल्या होत्या. पुन्हा एकदा रिकॅप करतो. ब्रेनमध्ये हे वरती जे दिसतं आहे, त्याला लॅटरल व्हेंट्रिकल म्हणतात. हे लॅटरल आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे, हे छोटंसं ओपनिंग असतं इथे, त्याला फोरामन ऑफ मन्रो म्हणतात. हे थर्ड व्हेंट्रिकल आहे, जे तुम्हाला इथे चांगलं दिसतं आहे, इथे दिसत नाहीये. ही जी मधली जी ट्यूब आहे, त्याला आपण सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सॅल्व्हियस डक्ट म्हणतो. त्यानंतर हा जो आहे आपला हा फोर्थ व्हेंट्रिकल आहे आणि हे आपला काय आहे, सेंट्रल कॅनल आहे. नीटवाल्यांनी स्पेशली फोकस करायचं की लॅटरल व्हेंट्रिकल कुठे असतं, फोरमेन काय असतं, थर्ड व्हेंट्रिकल काय असतं, हे तिघही पॉईंट नीटवाल्यांना आलेच पाहिजे. नेक्स्ट. तर अशा प्रकारे आपण आपला ब्रेन बघितला. भरपूर गोष्टी आपण मागच्या लेक्चरला बघितल्या की हायपोथॅलॅमस वरती नीटमध्ये क्वेश्चन येणारच किंवा तुमचा जो हे बघा सिलेबस तुमचा कमी झालाय, त्यामुळे मी जेवढं शिकवतो त्याच्यावरती क्वेश्चन 100% येणार. सिलेबस कमी असल्यामुळे पॉईंट त्यांना कव्हर करावे लागतील. आपण आधी फोरब्रेन बघितला. ब्रेनचे आपण 3 पार्ट्स केले होते. तर एक मिनिट. फर्स्ट होता फोरब्रेन, सेकंड आहे मिड ब्रेन आणि थर्ड आहे हिंड ब्रेन. तर आपण फोरब्रेन बघितला. आता आपण मिड ब्रेन बघू, त्यानंतर आपण हिंड ब्रेन बघू. मिड ब्रेन बद्दल बोलताना मिड ब्रेन हा एक पोर्शन आहे आपला ब्रेनचा. इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स फेअरली. बघा डायन्सेफेलॉन तुम्हाला आता सांगितलं, हा इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. हा वरचा जो आहे तुमचा तो फोरब्रेन आहे आणि डायन्सेफेलॉन आणि याच्या खाली इथे हा पॉन्स आहे. इथे जो बसलेला असतो, हे बघा डायग्राम पुन्हा सांगतो. हा तुमचा फोरब्रेन, हा डायन्सेफेलॉन आणि इथे तुमचा असतो मिड ब्रेन. दिस इज मिड ब्रेन. हा वरती फोरब्रेन. अशा प्रकारे याला मिड ब्रेन म्हणायचं. पॉईंट कळतोय का? आवाज येतोय माझा करेक्ट? यस और नो? येतोय सर. ठीक आहे. मग मिड ब्रेन आपण डायग्राम असेल तर बघू. इथे डायग्राम ऍक्च्युअली नसेल त्याची, मिड ब्रेनची नसेल तर दाखवतो तुम्हाला, त्याशिवाय समजणार नाही मिड ब्रेन. हे बघा डायग्राम मध्ये बघा, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय हा वरचा, हा तुमचा फोरब्रेन आहे. ज्यात आपण हा फ्रंटल लोब, हा परायटल लोब, ऑसिपिटल लोब हे बघितलं. हा जो दिसतो आहे हा तुमचा डायन्सेफेलॉन आहे, हाही बघितलं आपण. आता हा डायन्सेफेलॉन आणि हा जो आहे पॉन्स ब्ल्यू कलरचा, याच्यामध्ये हा रेड कलरचा जो एरिया आहे, हे बघा हा येलो कलरचा एरिया, हा हायपोथॅलॅमस वगैरे म्हणतो. ब्ल्यू कलरचा तुमचा पॉन्स आहे, तो अजून आपण शिकलेलो नाही. त्याच्यामध्ये एक असतो, त्याला मिड ब्रेन म्हणतात. तर लोकेशन कळालं असेल तुम्हाला. हे बघा असं लोकेशन आहे. हे बघा, लोकेशन बघा. तुमचा ब्रेन आहे, या ब्रेन मध्ये आपण इथे बघतो. यामध्ये हा जो येलो कलर, रेड कलरचा होता बघा इथला, हा आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये बघा हा ग्रीन कलरचा इथे मिड ब्रेन आहे. ते ग्रीन कलरच्या खाली त्याला पॉन्स आणि पाठी बाहेर त्याला आपण म्हणतो
स्पायनल कॉर्ड असतो त्याला मेडुला ऑब्लांगेटा म्हणतो. बघा हा तुमचा स्पायनल, हा मेडुला ऑब्लॉंगेटा, याच्यावरती पॉन्स, वरती पॉन्स मिडल, त्यानंतर मग तुमचा थॅलमस आणि मग हा वरचा तुमचा फोरब्रेन. पॉइंट कळाला? हॅलो आदित्य, हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, कळालं सर. हो सर, येतो आवाज. पुन्हा एकदा सांगतो, हा तुमचा फोरब्रेन, नंतर तुमचा डायन्स म्हणा किंवा हायपोथॅलॅमस म्हणा, डायन्सेफलॉन, मिड, नंतर अशा प्रकारे हे ब्रेन कोण थोडं वेट करा. काय होतं की मी थोडस स्टेप चढून आलोय, त्यामुळे होऊ शकतं. क्लिअरिटी आल्यावरती मला यस सांगा. आला, येतोय सर, आता क्लिअर येतोय आवाज. मी बोलतो आहे क्लिअर, ठीक आहे. ऍक्च्युली मी थोडस वरती स्टेपअप झालोय, रेंजचा इश्यू आहे. तर सिक्वेन्स मला वाटतं तुमच्या लक्षात बसला असेल. थॅलामस, मिड ब्रेन, डायग्राम वरती फोकस करत जा, असं रट्टा मारायचा नाही. चित्र लक्षात ठेवायचं की थॅलामस वरती असतो, मिड ब्रेन असतो, पॉन्स असतो, मेडुला असतो आणि स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, नेक्स्ट. मग आपला पॉइंट आहे की मिड ब्रेन कुठे असतो तर सांगायची तर गरज नाही. डायन्सेफलॉन म्हणजे थॅलामस आणि पॉन्स यांच्या मध्ये असतो. कळला पॉइंट? डायग्राम मध्ये नेक्स्ट पॉइंट आहे. तर इथून मला वाटतं आदित्य तू आता इथून इथपर्यंत वाच, इथून कंटिन्यू वाच. चलो आदित्य. कोण आहे तिथे? आदित्य आहे का? आवाज ज्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन चांगला त्याने वाचावं. कोणाकडे बोला, वाचा. प्रतीक्षा वाचा, टाइमपास होतो, वाचा कोणीतरी. वाचू का सर मी? वाच. Midbrain. It is located between Dancephalon and the pons varoli. It contains the cerebral aqueduct or iter that connects the third and fourth ventricles. The corpora. थांबायचं आदित्य, राज. मी आताच सांगितलं तुम्हाला की डायन्सेफेलॉन आणि पॉन्सच्या मध्ये हा डायन्सेफेलॉन आणि पॉन्सच्या मध्ये हा मिड ब्रेन बसलेला असतो. मी हेही सांगितलं होतं की हे जे व्हेंट्रिकल्स असतात, डायन्सेफेलॉन जो असतो, आता ह्या डायन्सेफेलॉन आणि हा जो मिड ब्रेन असतो, इथे काय असतं तुम्हाला सांगितलं, डायन्सेफेलॉन कडे थर्ड व्हेंट्रिकल असतं आणि मिड ब्रेन इकडे खाली फोर्थ व्हेंट्रिकल असतं. याच्यामध्ये एक लाईन असते, हे बघा, हे बघा. इथून सांगू, ही डायग्राम फोकस करा, ही डायग्राम सोडून द्या. हे आहे तुमचं लॅटरल व्हेंट्रिकल, हे आहे थर्ड व्हेंट्रिकल. बघा डायन्सेफेलॉन इथे असतो, कलर करा. डायन्सेफेलॉन इथे असतो थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल हे खाली असतं आणि आपला मिड ब्रेन इथेच असतो. हे बघा, मिड ब्रेनचं कनेक्शन हे आहे, हे जे मी ब्लॅक करतो हे मिड ब्रेनचं कनेक्शन आहे
त्याच्यावरती आहे थर्ड व्हेंट्रिकल आणि त्याच्या खाली आहे फोर्थ व्हेंट्रिकल. मिड ब्रेनच्या जो वरचा पोर्शन आहे तो डायन्सेफेलॉन आहे. डायन्सेफेलॉन थर्ड व्हेंट्रिकलशी कनेक्टेड असतो आणि मिड ब्रेनचा खालचा पोर्शन हा कोणाशी फोर्थ व्हेंट्रिकलशी कनेक्टेड असतो. म्हणजेच मिड ब्रेन मधनं एक एक पाईप ट्यूब सारखं स्ट्रक्चर तयार होतं, ते खाली येतं. या ट्यूबला म्हणतात सेरेब्रल ॲक्विडक्ट किंवा ईटर म्हणतात त्याला. आणि जस्ट एक कोणाचा पार्ट असतो तो मिड ब्रेनचा. म्हणजे हा जो ट्यूब आहे मधला हा मिड ब्रेनचा पार्ट आहे. पण कळतोय एवढा पार्ट. मी जो ब्लॅक कलरने मार्क करतोय तो ट्यूब मिड ब्रेनचा पार्ट असतो. त्याला सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हणतात किंवा त्याला ईटरही म्हणतात. कळालं? हो हो सर. कळतंय काय म्हणतोय? नेक्स्ट. ते मागचे व्हिडिओ नीट बघा तुम्ही व्हेंट्रिकलचे, तुम्हाला कळेल की ते कनेक्शन ट्यूब म्हणजे ईटर किंवा त्याला आपण एक सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हणतो. नेक्स्ट. The corpora quadrigemina are four rounded elevations on the dorsal surface of the midbrain. The two superior colliculi are involved in visual reflexes, and two inferior colliculi are relay center for auditory reflexes. That operate when it is necessary to move the head to hear sound more distinctly. हा ठीक आहे. तर माझा आवाज आधी क्लिअर आहे का सांगा, कारण तुझा आवाज थोडासा हे होतोय, वेट हा होतोय. सर, तुमचा क्लिअर आहे माझा एकदम. ठीक आहे. मग हे बघा, मिड ब्रेनचं लोकेशन तुम्हाला कळालं, कोणाच्या मध्ये बसलेलं आहे हेही कळालं. नेक्स्ट पॉइंट आहे की मिड ब्रेन मध्ये एक ट्यूब असतं, त्याला सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हणतात, तेही तुम्हाला कळालं. मिड ब्रेन मध्ये एक महत्वाचा पोर्शन असतो, त्याचं नाव असतं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. आता कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हा जो पोर्शन असतो, तर हा काय असतो किंवा त्याचं व्हिज्युअलशी काय रिलेशन असतं. व्हिज्युअल रिफ्लेक्स म्हणजे काय, तर व्हिज्युअलचे आपले जे बघतो आपण त्याचे जे सिग्नल्स असतात त्याला रिफ्लेक्स म्हणतो आपण. तर त्याचे जे सिग्नल्स असतात आणि दुसरं एक असतं ऑडिटरी रिफ्लेक्स. ऑडिटरी म्हणजे आपले ऐकण्याचे जे रिफ्लेक्स असतात, म्हणजे जे आपण ऐकतो त्याचे जे सिग्नल्स असतात. मग मिडब्रेनचं कनेक्शन हे दोन गोष्टीकडे कनेक्ट होतं, एक तर ऑडिटरी कनेक्शन आणि एक असतं व्हिज्युअल कनेक्शन. आता व्हिज्युअल कनेक्शन जेव्हा गोष्ट येते तेव्हा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि त्याचा महत्वाचा पोर्शन असतो त्याला सुपेरियर कॉलिक्युली क्युलाय असं म्हणतात. आता ते थोडं प्रोनाऊन्सिएशन बघा तुम्ही. तर तुम्हाला कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आधी दाखवतो, नंतर सुपेरियर कॉलिक्युलाय कसं असतं आणि ते व्हिज्युअल रिफ्लेक्शनचं काय कनेक्शन आहे ते बघू. डायग्रामनेच बघू, कारण ते सांगून असं समजत नाही. हे बघा, कॉर्पोरा क्वाड्रोजेमिनिया हा जो पोर्शन आहे त्याची डायग्राम चांगली बघू. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ब्रेनचा स्टडी करताय, ठीक आहे. असं काही सिम्पल पार्ट नाही स्टडी करत, त्यामुळे थोडं कॉम्प्लिकेट तुम्हाला वाटू शकतो, वाटायलाच पाहिजे. ब्रेन बघताय तुम्ही. डायग्राम चांगली आहे. ब्रेन दिसतोय तुम्हाला तिथे आणि तुम्हाला तिथे बघा नाव दिसतंय सुपेरियर कॉलिक्युली आणि इन्फेरियर कॉलिक्युली. डायग्राम थोडं मी बेंड करतोय आणि ब्रेनचा स्टडी तर थोडा ब्रेन वापरा. ब्रेनचा स्टडी करतोय आपण, थोडं डायग्राम समजत जा की आपण काय बघतोय. तर आपण ब्रेनचा हा पोर्शन बघतोय, लक्षात ठेवा. आपण ब्रेनचा हा मिड ब्रेन बघतो आहोत आणि मिड ब्रेनची डायग्राम इथे बघतो, हा मिड ब्रेन आहे, ठीक आहे. तर लॉजिक लावत जा थोडं की आपण काय अभ्यास करतोय. त्यामध्ये पॉइंट आलेला आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रोजेमिना मध्ये दोन पोर्शन आपण करतोय, सुपेरियर कॉलिक्युली आणि इन्फिरियर कॉलिक्युली. आता सुपेरियर आणि इन्फिरियर क्वालिटीचं आपण बघतो आहोत. तर हे सुपेरियर दिसतंय तुम्हाला, दिस इज अ सुपेरियर अँड दिस इज अ इन्फिरियर. वरचे जे दोन पोर्शन तुम्हाला दिसत आहेत याला सुपेरियर म्हणतो आपण आणि खालचे दोन पोर्शन दिसते त्याला इन्फिरियर म्हणतो. लोकेशन आधी बघा. त्याच्यानंतर हा खालचा पोर्शन हा पॉन्स आहे. मिडब्रेन बद्दल आपण फक्त बघतोय, हा मिडब्रेनचा पोर्शन आहे, ठीक आहे. यांचं काय काम असतं कॉर्पोरा क्वाड्रोजेमिनाचं, लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचं काम असतं
की कोऑर्डिनेट दी आय मुवमेंट विथ व्हिज्युअल स्टिम्युली. यात व्हिज्युअल्स आपल्या आलेले असतात, डोळे कनेक्शन आलेले असतात. ब्रेनचा असा पोर्शन की तिथून व्हिज्युअल्स कनेक्ट केले जातात. डोळ्याचं मुवमेंट हा तुमचा मिड ब्रेनचा पोर्शन आहे. मिड ब्रेन तुमच्या आय मुवमेंटला कंट्रोल करतो. नेक्स्ट आहे तुमचा जो हेड मुवमेंट आहे. हेड म्हणजे काय? सिंपल आहे ना, आपली मान काय आपण अशी स्टेडी ठेवतो का? कधीच ह्युमनची मान स्टेडी नसते, कोणत्याही अॅनिमलची नसते. का? कारण तो डोळ्याने बघत असतो, कानाने ऐकत असतो आणि हेडला हलवत असतो. तर हेडची जी मुवमेंट आहे ती कोऑर्डिनेट केली जाते ऑडिटरी सिग्नलने आणि आयची मुवमेंट कंट्रोल केली जाते व्हिज्युअल सिग्नल. म्हणजेच काय, तर कॉर्पोरा कॉन्ड्रोजिमिना आपल्या हेडला मुवमेंट करतो ऐकून आणि बघून. आयला हलवणं, डोक्याला हलवणं, ऐकणं, बघणं हे काम ह्या मिड ब्रेनचे आहेत. कळला पॉइंट? मिड ब्रेन कशामध्ये फंक्शन करतो? हो. बघण्याच्या गोष्टीमध्ये आणि ऐकण्याच्या दृष्टीमध्ये, कारण दोघंही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यानुसारच आपलं हेड मुवमेंट होत असतं. आणि त्यातला हा मिड ब्रेनचा महत्वाचा पोर्शन कॉर्पोरा कॉन्ड्रोजिमिना. त्याचे हे दोन महत्वाचे पोर्शन, सुपेरियर व्हिज्युअल बघतो, इन्फेरियर ऑडिटरी सिग्नल बघतो. हा सुपेरियर तुमचं व्हिजन बघतो आणि इन्फेरियर तुमचं ऑडिट बघतो, कानाचे सिग्नल्स बघतो आणि त्यानुसार आपण आपलं हेड हलवत असतो. मला वाटतं एवढं सफिशियंट. प्रश्न असेल तर विचारत जा. नीटवाल्याने विचारले तर काय हरकत नाही. चलो नेक्स्ट. तर कुठे गेलो होतो आपण? सुपेरियर इन्फेरियर बघितलं आपण, सांगितलं इंडियर हे तुमचे कोणते सिग्नल बघतात. कुठे गेलं? सुपेरियर तुमचे व्हिज्युअल बघतात, इन्फेरियर तुमचे काय बघतात? ऑडिटरी सिग्नल बघतात. दॅट्स ऑल. आणि त्या गोष्टीला कॉर्पोरा कॉन्ड्रोजिमिना म्हणतात आणि हा कॉर्पोरा कॉन्ड्रोजिमिना तुमच्या मिड ब्रेनचा पोर्शन असतो. हे तुमचं फक्त 3 पॉईंट लक्षात ठेवायचे, बाकी थेरी सोडून द्यायची. चलो राज, वाचा पुढचं पॉईंट. The midbrain also contains on its inferior surface two thick fibrous tracts called cerebral peduncles or crura पेंडिकल. cerebri. These tracts of ascending and descending nerve fibers from RAS and connect the cerebrum and midbrain. Near the center of the midbrain is a mass of gray matter scattered with the white matter. It is called the red nucleus. It plays an important role in controlling posture and muscle tone, modifying some motor activities and motor coordination. हे बघा, आपल्याला पॉईंट पुढचं बघायचं. एक तर बघितलं मिड ब्रेन हा तुमचा आईचं मुवमेंट आणि हेडचं मुवमेंट करतो थ्रू कॉर्पोरा कॉन्ड्रोजिमिना. आता नेक्स्ट पॉइंट आहे की हा जो मिड ब्रेन आहे त्याचा जो अजून एक पोर्शन आहे इन्फेरियर पोर्शन, म्हणजे त्याला आपण सेकंडरी पार्ट म्हणतो किंवा खालचा पार्ट म्हणतो. तर हा जो थिक फिब्रस ट्रॅक असतो, ट्रॅक्स म्हणजे समजतं ना, ट्रॅक्स म्हणजे असा थ्रेड सारखा ट्रॅक असतो, फायबर लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याला आपण सेरेब्रल पडिकल्स म्हणतो. पडिकल्स तुम्ही म्हणा त्याला, सेरेब्रल पडिकल्स. आणि हा काम करतो RAS. आता ही सिस्टीम ऑलरेडी आपण बघितलेली आहे हायपोथॅलॅमस मध्ये. RAS सिस्टीम दाखवतो, ही RAS सिस्टीम आहे. काय घेतलं होतं? RAS इज अ रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम. आणि ही सिस्टीम कशामध्ये काम करते? तर ही सिस्टीम काम करते इकडे तिकडे कनेक्शन जोडण्यामध्ये. RAS चं नाव आहे रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम. इथं मेन काम आहे मेन ब्रेन मध्ये इकडचे काम तिकडे शिफ्ट करणं. आणि यामध्ये हायपोथॅलॅमसचं काम करतो. हायपोथॅलॅमसचा थॅलॅमी हा पोर्शन काम करतो. तर मिड ब्रेन ही RAS मध्ये कंट्रीब्युट करतो. आणि कुठे गेला? हा RAS मध्ये कंट्रीब्युट करतो आणि त्याचा पोर्शन कंट्रीब्युट करणारा असतो तो असतो हे पेड्युन्कल. ठीक आहे. आणि हा कशामध्ये, हे बघा, RAS सिस्टीम एकमेकांची कनेक्शन दाखवते. मग ते कशात कनेक्शन करतं? तर सेरेब्रम आपला जो आहे, म्हणजे जो वरचा पोर्शन, जो मोठा पोर्शन त्याला सेरेब्रम म्हणतो आपण, हे टेम्पोरल ऑसिपिटल वगैरे, आणि मिड ब्रेन, या दोघांमधलं कनेक्शन करण्याचं काम हे कोणती सिस्टीम करते? तर हे RAS सिस्टीम करते. आणि त्यातला हा महत्वाचा ट्रॅक आहे, त्याचं नाव आहे सेरेब्रल पेडिकल. ठीक आहे. हो. तर डायग्राम ने बघू.
कसं प्रत्येक डायग्राम मिळेल याची गॅरंटी पण ब्रेन मध्ये असतं. स्पेलिंग चुकवलं कर बुवा एक मिनिट. क्युरी सेरेब्रल क्युरी म्हणतो आपण, सेरेब्री क्युरा सेरेब्री. हे स्पेलिंग ऍक्च्युली चुकून जातो मी. ओरिजिनल ब्रेन तुम्हाला दिसतोय हातामध्ये पकडलाय, दिसतोय का? हो तर ओरिजिनल ब्रेन आहे बघून घ्या, माहिती बसलं पाहिजे. ओरिजिनल मध्ये बघा हा मेडो ऑब्लॉंगिटा आहे, हा खालचा पोर्शन मेडो ऑब्लॉंगिटा आहे. हा सेरेबेलम आपण अजून स्टडी नाही केलाय. त्याच्या मेडुला ऑब्लॉंगिटाच्या वरती सांगितलं होतं पॉन्स असतो. पॉन्सच्या वरती सांगितलं होतं मिडब्रेन असतो. हा मिडब्रेनचा पोर्शन आहे. मिडब्रेन मध्ये हा जो पोर्शन आहे इथे याला याला क्युरास सेरेब्री म्हणतात. जाऊ द्या चांगले डायग्राम बघतो. थोडंसं डेंजर डायग्राम आहे. हे बघा ही करेक्ट डायग्राम. अशा प्रकारे ऍक्च्युली तो दिसतो बघा ब्रेन, आपला मिड ब्रेन. काय दिसतंय बघा, हा तुमचा मिड ब्रेनचा पोर्शन आहे. मिड ब्रेन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं सुपेरियर आणि इन्फेरियर हे दाखवले तुम्ही तुम्हाला दोघांना फ्रंट पोर्शन असतो. आणि मी सांगितलं होतं की एक फायबर लाईक स्ट्रक्चर असतं असं, ते तुमच्या सेरेब्रमला आणि हा मिड ब्रेन याला करतं असं. हा वरती एक पोर्शन आहे ना इथे तुमचा मोठा सेरेब्रम आहे ना, या सेरेब्रमला आणि तुमच्या मिड ब्रेनला कनेक्ट करणारं हे असं फायबर सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला सेरेब्रल पर्टिकल म्हणतात. दिसतोय ग्रीन कलरचा पोर्शन. आणि हे फ्रंट पोर्शन तर तुम्ही बघितलं, याला कॉर्पोरा क्वाड्रोजेमिना म्हणतात. हा जो सुपेरियर आणि इन्फेरियर आहे. डायग्राम रीड होते बरोबर? हो होते. हॅलो, हा पॉन्स आहे, हा मेडुला आहे. हे बघा डायग्राम पुन्हा सांगतो, हा पॉन्स आहे, हा मेडुला आहे. ओके, हा तुमचा कोण आहे? सेरेब्रल पर्टिकल. ओके, हो तर हा तुमचे समोरचे ब्रेन. चलो ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की मिड ब्रेन मध्ये जे पोर्शन आपण शिकलो त्यामध्ये हा कॉर्पोरा कॉन्टिन्यूसचा एरिया येतो, हा कनेक्शनचा एरिया येतो, त्याला सेरेब्रल पर्टिकल म्हणतात. याचं काम असतं आर एस सिस्टीम मध्ये काम करणं. आणि आर एस सिस्टीमचं काम असतं की एकमेकांशी कनेक्शन ठेवणं किंवा एकमेकांचे कनेक्शन चेंज करणं. मग हा सेरेब्रल पर्टिकल काय करतो, नावातच आहे सेरेब्रल म्हणजे हा मिड ब्रेनचा असा पोर्शन असतो की तो सेरेब्रमशी कनेक्ट करतो, त्याला सेरेब्रल पर्टिकल म्हणतात. मिड ब्रेनचा सेरेब्रमशी म्हणजे त्या वरच्या पोर्शनशी कनेक्ट करणारा एक ट्रॅक, त्याला म्हणायचं सेरेब्रल पर्टिकल. दॅट्स ऑल, एवढंच असतं. चलो, मग कळालं सेरेब्रल पर्टिकल म्हणजे काय? इट इज अ कनेक्शन बिटवीन दी सेरेब्रम अँड मिड ब्रेन. हा तुमचा मेन पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, near the center of midbrain there is a mass of gray matter scattered within a matter. It is called a red nucleus. हे बघा, आता तुम्ही समोरचा पोर्शन बघितला, कॉर्पोरा क्वाड्रोजेमिना बघितला, मागचा सेरेब्रल पर्टिकल बघितला किंवा सेरेब्री बघितली, त्याच्यामध्येही मिडब्रेन मध्ये असा एक पोर्शन असतो की तिथे त्याला रेड न्यूक्लियस आपण म्हणतो. आणि रेड न्यूक्लियस काय करतो की जनरल काम करतो, जसं की तुमचं बॉडीला कंट्रोल करणं, तुम्ही चालता वगैरे त्याचं पोश्चर कंट्रोल करणं, किंवा तुमचा मसल टोन कंट्रोल करणं, म्हणजे तुम्ही जे हातपाय हलवतात तर त्यांच्यामध्ये टोन कंट्रोल करणं, म्हणजे म्हणजे एकदम तुम्ही झटके मारून हातपाय हलवतात का नाही, तर त्याला एक युनिफॉर्मिटी असते. तुम्ही बरोबर पाय पुढे टाकतात, हात हलवतात, हिला आपण टोन म्हणतो. थोड्याशा मोटर ऍक्टिव्हिटी किंवा
जसं तुमचे हात पाय हलताना तुमचे हात हलतात, चालताना थोडंसं डोकं मूव्हमेंट करत असतं. याला आपण तुमचा टोन म्हणतो मसलचा. तर जनरली मिड ब्रेन बद्दल काय सांगाल मग? मिड ब्रेनचा कॉर्पोरल कंट्रोल जेमिना व्हिज्युअल आणि ऑडिटरी बघतो, तुमचं हेडची मूव्हमेंट बघतो. ठीक आहे. हेडची मूव्हमेंट कशी बघितली जाते? हेडची मूव्हमेंट ही याने बघितली जाते. हे बघा, एक ह्युमन आहे. मिड ब्रेन हा त्याच्या हेडची मूव्हमेंट कंट्रोल करतो, बघण्याचे सिग्नल चेक करतो आणि ऑडिट. आवाज आणि बघणं याच्यावरनं त्याच्या डोक्याची पोझिशन तो कंट्रोल करतो. फक्त डोकंच नाही करत. फक्त डोकं कंट्रोल करून चालेल का? नाही. तुमच्या बॉडीचे मसल्सही कंट्रोल करावे लागतील. मग ते काम करण्याचं काम कोण करतं? ह्या मिड ब्रेन मधला जो दुसरा पोर्शन असतो, म्हणजे सेंटरला एक न्यूक्लियस असतं, म्हणजे त्याचा गाभा म्हणतो आपण, तो ह्या बाकीच्या मसल्सला कंट्रोल करतो. म्हणजे मिड ब्रेन तुमच्या बॉडीचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो इनडायरेक्टली. करतोय पॉइंट? मिड ब्रेन तुमचं हेड मुवमेंट, तुमचे मसल मुवमेंट यांना कोऑर्डिनेट करतो. आणि तो एकटा काम करू नाही शकत, कारण तुमचा जो सेरेब्रम आहे, वरचं डोकं आहे, त्याला जसं वाटलं त्याच्या कोऑर्डिनेशनने तो करतो. म्हणजे हा तुमचा ब्रेन आहे. हे बघा, डायग्राम मध्ये पुन्हा येऊ. हा तुमचा मेन ब्रेन आहे, हा वरचा. याला आपण सेरेब्रम म्हणतो. आणि हा तुमचा मिड ब्रेन छोटासा आहे. हा मिड ब्रेन आहे बघा. हा मिड ब्रेन आहे रेड कलरचा, आणि हा तर तुम्हाला माहिती ब्लॅक कलरचा तुमचा मेन सेरेब्रम आहे. तर हा मिड ब्रेन रेड कलर आणि हा जो तुमचा जो सेरेब्रम आहे याच्यामध्ये कोण आहे? सेरेब्रल पेडिकल आहे, कनेक्शन. ठीक आहे. आणि सेरेब्रल पेडिकल जे आहे ते त्याच्याशी कोऑर्डिनेट करत असतं. सेरेब्रमचे जे थिंकिंग सेंटर असतं, सेन्सर्स कोणाशी कनेक्ट झालेले असतात? आपले मेन सेन्सर्स असतात ते कोणाशी, स्किन वगैरे जे सेन्सर हे कोणाशी असतात? सेरेब्रमशी असतात. फक्त व्हिजन वगैरेचे जे जवळचे सेन्सर असतात ते फक्त मिड ब्रेनच्या कनेक्शन मध्ये येतात. तर ओव्हरऑल आपली बॉडी मेंटेन राहावी, वरच्या सेरेब्रमचाही रोल असावा, त्याचाही कंट्रोल असावा. म्हणून मिड ब्रेन एकटा बॉडीला बॅलन्स करत नाही, तो वरच्याशी कनेक्ट करतो. आणि हे जे ग्रीन लाईन आहे सेरेब्रल पेडिकलने, तर याच्यातनं तो सिग्नल इकडे तिकडे करून आपल्या बॉडीला चांगल्या प्रकारे मुवमेंट मध्ये ठेवतो. पॉइंट कळाला असेल. आणि हे बघा, आधी बेसिक लक्षात घ्या की एक ब्रेन असतो त्याला ॲनिमल ब्रेन म्हणतात. काय म्हणतात? ॲनिमल ब्रेन. तर आपला जो ॲनिमल ब्रेन आहे तो असा आहे बघा. याला ॲनिमल ब्रेन म्हटलं जातं किंवा एन्शियंट ब्रेन म्हटलं जातं. हा जो मी कलर मारलेला आहे, सॉरी कोणता कलर आहे? ब्ल्यू. तर हा जो ब्ल्यू कलर आहे याला आपला एन्शियंट ब्रेन म्हणतात किंवा आपला ॲनिमल ब्रेन म्हणतात. म्हणजे कोणताही ॲनिमल असेल, कोणताही, तर त्याच्यामध्ये हा ब्रेन असतोच. आणि हा जो ब्रेन आहे यामध्ये तुम्ही नीट बघता आहे, याच्यामध्ये थॅलामस आहे, हा आपला डायन्सेफेलॉन आहे, हा मिड ब्रेन आहे, हा पॉन्स आहे, मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, हा सेरेबेलम आहे. हे जे पार्ट्स आहेत हे कशासाठी काम करतात? हे फक्त जगण्यासाठी काम करतात. म्हणजे टेम्परेचर मेंटेन करणं, डायजेशन मेंटेन करणं, बॉडीचं बॅलन्स मेंटेन करणं, अशी कामं करतात. आणि हा जो वरचा पोर्शन आहे जो रेडने मार्क करतोय, हा जो रेड कलरचा पोर्शन आहे, हा ह्युमन्सने नंतर चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला पोर्शन आहे. म्हणजे हा नंतरचा पोर्शन आहे. आणि नंतरचा पोर्शन हा हे नाही बघत की बॉडीचं टेम्परेचर काय आहे किंवा बॉडीमध्ये बॅलन्स किती आहे की बॉडीचं रेस्पिरेशन चांगलं चाललंय का, हे नाही बघत. हे थॅलामस वगैरे हे मधले पोर्शन बघतात. हा वरचा पोर्शन हे विचार करतो की बोलायचं कसं, मेमरी कुठे आहे, विजन काय म्हणताय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी काय आपली, आपण कम्पॅरिझन करतो. म्हणजे आपलं थिंकिंग सेंटर हा रेड कलर आहे. आणि मधला जो पोर्शन आहे डायसेफेलॉन, मिड ब्रेन, आणखी खाली पॉन्स, मेडुला, तो खाली सेरेब्रम, जो ग्रीन सॉरी ब्ल्यू कलर मध्ये मार्क केलाय, तर तो इन जनरल आहे, तो ऍनिमल्स मध्येही असतो. म्हणजे ऍनिमल्स मध्येही त्यांचा बॅलन्स असतो, ऍनिमल्स मध्ये त्यांचं रेस्पिरेशन असतं, डायजेशन असतं, हेड मुवमेंट असते. पण ह्युमन्स कडे एक्स्ट्रा काय आहे? तर ह्युमन्स कडे एक्स्ट्रा हा पोर्शन सुपिरियर आहे ह्युमन्सचा. हा जो पोर्शन आहे ना, हा भरपूर डेव्हलप झालेला पोर्शन आहे. हा बाकीच्यांकडे तेवढा डेव्हलप झालेला नाही. म्हणून आपण वेगळे आहोत.
आणि हे जे पोर्शन आहे, हा पोर्शन असा आहे की हा इन जनरल आहे. आता डायन्सेफॅलॉन काय करतो माहिती आहे तुम्हाला किंवा हायपोथॅलॅमस. तुमचं टेम्परेचर, प्रेशर, बॉडी टेम्परेचर वगैरे तिथं ॲनिमलचंही होतं ना. तुमच्या समोर एक कुत्रा आहे, त्याचंही बॉडी टेम्परेचर मेंटेन बरोबर. त्याचंही मिड ब्रेन त्याचं हेड मूव्हमेंट कंट्रोल